नमस्कार मंडळी, आजच्या या नव्या आणि अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पुढे आली आहे। कारण पुढील हप्ते तुम्हाला वेळेवर आणि नियमित मिळत राहावेत यासाठी काही ठराविक कागदपत्र तहसीलदार कार्यालयात जमा करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे। ही कागदपत्र वेळेत दिली नाहीत तर पुढचा हप्ता थांबवला जाऊ शकतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आता या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं पत्र समोर आलेलं आहे। त्यामध्ये ग्रामसेवकाकडून दिलेलं हयातीचं प्रमाणपत्र किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अहवाल, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि रेशन कार्डची झेरॉक्स प्रत अशी कागदपत्र 31 मार्च 2026 पूर्वी जमा करायची आहेत। ज्या लाभार्थ्यांचं अनुदान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा होतं त्यांनी ती कागदपत्र संबंधित बँक शाखेत द्यावयाची आहेत। तर ज्यांचं अनुदान इतर बँकांमध्ये येतं अशा सर्व विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी आपलं हयातीचं प्रमाणपत्र थेट संजय गांधी कार्यालयात जमा करणं आवश्यक आहे। त्यामुळे मित्रांनो, आता अडकू नये यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे। आता तुम्ही नीट आणि शांतपणे समजून घ्या। तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी समजून सांगणार आहे। जर तुमचं अनुदान जिल्हा पातळीवरील मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा होत असेल तर तुम्हाला थेट त्या बँकेच्या कार्यालयात जाऊन काही कागदपत्र द्यावायची आहेत। त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, तुमचं UDID कार्ड असल्यास ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हयातीचा दाखला, ही सर्व कागदपत्र त्या बँकेत जमा करणं अत्यंत आवश्यक आहे। आता समजा तुमचे पैसे कुठल्या तरी बँकेत येत असतील तर मग तुम्हाला तहसील कार्यालयात जावं लागेल। तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जे स्वतंत्र टेबल किंवा कार्यालय असतं तिथेच ही कागदपत्र जमा करायची आहेत। तर लक्षात ठेवा, ही प्रक्रिया ठराविक तारखेपर्यंतच करावयाची आहे। शासनाच्या विशेष सहाय्य योजना 2018 अंतर्गत 20 ऑगस्ट 2019च्या पत्रकानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत जर हयातीचं प्रमाणपत्र किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अहवाल सादर केला नाही तर संबंधित लाभार्थ्यांचं आर्थिक सहायता थांबवण्यात येऊ शकते, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। हे अतिशय महत्त्वाचं पत्र नायब तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्यामार्फत अधिकृतपणे प्रसारित करण्यात आलं असून त्यामुळे कोणाचाही हप्ता अडकू नये यासाठी सर्व लाभार्थ्यांनी वेळेत ही कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, याबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। सध्या हे पत्र शिरूर तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कार्यालयातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं। मात्र असं होऊ शकतं की आज, उद्या किंवा परवा तुमच्या तहसील कार्यालयातून सुद्धा याच धर्तीचं पत्र जाहीर होईल। त्यामुळे अचानक गडबड उडू नये, घाई होऊ नये यासाठी ही माहिती आधीच समजून घेणं गरजेचं आहे। जसं पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अगदी त्याच पद्धतीने इतर जिल्हे आणि तालुक्यांमधील लाभार्थ्यांनाही लवकर सूचना मिळणार आहेत। आता त्यानुसार तुम्हालाही ठरवून दिलेली कागदपत्र तुमच्या संबंधित बँकेत किंवा तहसील कार्यालयात जमा करणं बंधनकारक असेल। जर ही प्रक्रिया तुम्ही वेळेत पूर्ण केली नाही तर सध्या नियमितपणे येणारं अनुदान किंवा पेन्शन थांबवण्यात येऊ शकते आणि त्याची पूर्ण जबाबदारी लाभार्थ्यांचीच असेल, हे सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलं। हे अतिशय महत्त्वाचं पत्र नायब तहसीलदारांच्या माध्यमातून जाहीर केलं जाणार असल्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, सगळ्यांना अपडेट राहायला सांगा। म्हणजेच जेव्हा तुमच्या तालुक्याचं पत्र जाहीर होईल तेव्हा कोणतीही अडचण न होता तुम्ही लागणारी कागदपत्र लगेच संबंधित ठिकाणी जमा करू शकाल। आणि शेवटी एक सांगतो मित्रांनो, घाई करू नका पण बेफिकीर सुद्धा राहू नका। माहिती लक्षात ठेवा आणि वेळेत तयारी पूर्ण करा। एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा, तुमच्या तालुक्याचं अधिकृत पत्र ज्या दिवशी जाहीर होईल तेव्हाच ही कागदपत्र घेऊन संबंधित ठिकाणी जा। कारण जर सूचना येण्याआधीच तुम्ही कागदपत्र घेऊन गेलात तर अनेक ठिकाणी ती स्वीकारली जाणार नाही। तुम्हाला वाटेल की चुकीची माहिती सांगण्यात आली आणि आमच्याकडे कागदपत्र तर घेतलीच नाही। त्यामुळे गैरसमज टाळण्यासाठी एक नियम लक्षात ठेवा, ज्या ज्या तालुक्यात जशी अधिकृत सूचना येईल त्याच वेळेस त्या तालुक्यात प्रक्रिया सुद्धा सुरू होईल। आणि ज्या तालुक्यांची अशी सूचना जाहीर होईल त्यावेळी मी नक्कीच त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे माझ्या YouTube चॅनलवर अपडेट राहा, म्हणजे नवीन माहिती तुम्हाला लगेच मिळत राहील। आता मित्रांनो, पुन्हा एकदा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा होणं किती महत्त्वाचं आहे हे राज्य सरकारला सुद्धा माहीत आहे।
तरीसुद्धा आज राज्य सरकारने निराधारांचे पैसे न देता लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले. संक्रांत गोड व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या योजनेचा निधी देण्यात आला. आता ही गोष्ट जरी आपण मान्य केली तरीसुद्धा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. माझ्या निराधार बांधवांची संक्रांत गोड व्हावी असं सरकारला का वाटलं नाही? निवडणुकीचं आमिष दाखवून सुरू केलेल्या योजनेचे पैसे जर वेळेत देता येतात तर मग निराधार लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचे हक्काचे पैसे देताना सरकार मागे का पडतंय? नेमका अडथळा काय आहे? अडचण कुठे आहे? हे सरकारने स्पष्टपणे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. कारण या योजनांवर अवलंबून असलेले लाखो कुटुंब आजसुद्धा या निधीची वाट पाहत आहेत. तर मित्रांनो, एक गोष्ट मनापासून आणि ठामपणे सांगावीशी वाटते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातील योजना ठराविक लाभार्थ्यांना टार्गेट करून त्यांचे पैसे वाटप करणं योग्य आहे का, याचा विचार सरकारने एकदा तरी करावा. कारण हे लक्षात ठेवा, जर दिव्यांग व्यक्तींना वेळेत मदत मिळाली नाही, विधवा महिलांचे पैसे थांबले किंवा संजय गांधी निराधार योजनेचा निधी मिळालाच नाही तर या लोकांचं आयुष्य अक्षरशः अडचणीत येते. त्यांच्या पाठीशी उभं राहणारं कोणी नसतं. ते खऱ्या अर्थाने निराधार असतात. पण दुर्दैवाने सरकार या वास्तवाकडे डोळेझाक करत असल्याचं चित्र आज स्पष्टपणे दिसतंय. आज सरसकट लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाकडून आक्षेप, विरोधकांकडून टीका झाली तरीसुद्धा त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून निधी थेट खात्यात जमा करण्यात आला. मग एक साधा प्रश्न तयार होतो, निराधार बांधवांचे, दिव्यांगांचे, विधवा महिलांचे पैसे का थांबवण्यात आले? आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आवाहन करतो. आज तुमच्याकडे विचार करण्याची संधी आहे. चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेली तर त्याचा फटका शेवटी सामान्य माणसालाच बसतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. सरकारमध्ये अनेक चांगली माणसं आहेत, पण या धोरणांमुळे सरकारबद्दल रोष तयार होत आहे, संशय वाढत आहे आणि हे आम्ही कदापि स्वीकार करू शकत नाही. कारण मित्रांनो, अशाच प्रकारे दबाव वाढवत नेला तर उद्या या योजना कमी होतील किंवा बंदसुद्धा पडू शकतात. आणि शेवटी एक गोष्ट स्पष्ट करतो, लाडकी बहीण योजनेला विरोध नाही. कोणत्याही योजनेचा लाभ गरजूंना मिळायलाच हवा. पण त्याचवेळी ज्यांना जगण्यासाठी खरंच या पैशांची गरज आहे अशा निराधार घटकांकडे दुर्लक्ष होता कामा नये. हाच या संपूर्ण विषयाचा खरा मुद्दा आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट अगदी ठामपणे सांगतो, जसं खरंच एखादी लाडकी बहीण निराधार परिस्थितीत असेल तर तिला आधी संजय गांधी निराधार योजनेमध्ये समाविष्ट करा आणि मग तिला मदत द्या. पण असं न करता लाडकी बहीण योजना सुरू करून निराधार, दिव्यांग, विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचं अनुदान त्या ठिकाणी वळवण्यात आलं, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि याला कुठेतरी आपण सुद्धा जबाबदार आहोत, हे सुद्धा मान्य करायला हवं. कारण आपण सगळे एकत्र उभे न राहता गप्प बसतो, मांडीला मांडी लावून बसतो आणि शेवटी आपलंच नुकसान करून घेतो. त्यामुळे आता आपली ताकद एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. एक विचार करा मित्रांनो, काही वर्षांपूर्वी सुरू झालेली लाडकी बहीण योजना सरकारला अचानक इतकी महत्त्वाची का वाटू लागली? आता हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. ठीक आहे, निवडणूक असो, काहीही असो, पण निवडणुकीच्या नावाखाली योजनांचं राजकारण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. इतर योजनांचे पैसे तुम्ही वाटा, त्याला आमचा काही आक्षेप नाही. पण संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला यांचे पैसे देताना तुमच्यासमोर अडचण काय येते? आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही प्रत्येक महिन्याला नियमित देता, पण संजय गांधी निराधार योजनेत तर 12 महिन्यांचा कालावधी असतानाही 5-5, 6-6 महिन्यांनी एकदाच पैसे दिले जातात. हे सरळ अन्यायकारक आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. KYC, कागदपत्र अपलोड, सगळं काही सोपं केलं. निराधार, दिव्यांग, विधवा महिला आणि आजारी व्यक्ती यांनाच वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे का झिजवावे लागत आहेत? एकाच कागदासाठी 15 ते 17 फेऱ्या का माराव्या लागत आहेत? हे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे आणि यावर आवाज उठवणं आता गरजेचं झालं आहे. तर मित्रांनो, आता जागं होणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा, सरकारला आपली ताकद आणि आपली गरज ठामपणे दाखवून दिली पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावरच असा निर्णय का घेतला गेला याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण मित्रांनो, त्यांना हे नीट माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जर थेट खात्यात टाकले तर लाभार्थी खुश होतील, मतदान करतील आणि सत्तेचा मार्ग सोपा होईल. ही वस्तुस्थिती आहे आणि आपण ती समजून घ्यायला हवी. माझं गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सातत्याने एकच म्हणणं आहे, आता आपण फक्त गप्प बसून चालणार नाही. आपल्याला आपली बाजू ठामपणे मांडावी लागेल. सरकारमध्ये, प्रशासनात आपली माणसं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्याहून जास्त गरजेचं म्हणजे निर्णय घेणाऱ्या ठिकाणी आपला आवाज पोहोचणं. आणि ते तेव्हा शक्य होईल जेव्हा निवडणुकांमध्ये आपल्याला योग्य प्रतिनिधित्व मिळेल. नाहीतर आपण चुकीच्या लोकांना मतदान करून सत्ता त्यांच्या हाती देऊ आणि परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतील.
आपले पैसे थांबवले असताना इतर योजनांचे पैसे मात्र नियमित दिले जात आहेत. मी पुन्हा स्पष्ट सांगतो, लाडकी बहीण योजनेला माझा विरोध नाही. ज्या खऱ्या अर्थाने गरजू आहेत, ज्या निराधार आहेत, त्यांना मदत मिळायलाच हवी. पण अशा महिलांना सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये समाविष्ट करून मदत देता येत असताना वेगळी योजना काढण्याची गरजच काय होती? जर उद्देश खरंच मदतीचा असेल तर मग संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला या तुमच्या बहिणी नाहीत का? दिव्यांग व्यक्ती हे तुमचे भाऊ नाहीत का? दिव्यांग महिला, ज्येष्ठ नागरिक, आजी आजोबा, आजारी व्यक्ती हे सगळं समाजाचा भाग नाहीत का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. तर मित्रांनो, आता संघटित होणं गरजेचं आहे. एकत्र येणं, आवाज उठवणं आणि योग्य अयोग्याचा फरक ठामपणे सांगणं खूप गरजेचं झालं आहे. सरकार जेव्हा चांगलं काम करतं तेव्हा आपण त्यांचं कौतुक करतो, त्याला पाठिंबा देतो. पण सध्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो स्पष्टपणे चुकीचा आहे. ते सुद्धा तितकंच ठामपणे सांगायला हवं. म्हणूनच ही माहिती, हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा. कारण माझ्या निराधार बांधवांनी आता जागं होणं ही काळाची गरज बनलेली आहे. तर मित्रांनो, मला सरकारला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहात, त्याला आमचा विरोध नाही. त्या महिलांना जर खरंच गरज असेल, त्या निराधार असतील तर मदत मिळायलाच हवी. पण दुसऱ्या बाजूला माझे निराधार बांधव मात्र आजही 500, 1000 किंवा 2000 रुपयांची वाट पाहत बसलेले आहेत. मग त्यांच्या बाबतीत असा अन्यायकारक निर्णय का घेतला जातो? जर इतर योजनेतील लाभार्थ्यांसाठी संक्रांत महत्त्वाची वाटते तर निराधार बांधवांची सुद्धा संक्रांत गोड झाली पाहिजे होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि जर सरकारने याकडे अजून दुर्लक्ष केलं तर याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच दिसून येईल, हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणूनच मित्रांनो, या सगळ्या छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. संघटित होणं, एकत्र येणं आज काळाची गरज आहे. निराधार बांधवांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी निराधार योजनेतून आलेल्या एखादा प्रतिनिधी आपल्या आरक्षित जागांवर बसवला पाहिजे. तो ग्रामपंचायतमध्ये असो, पंचायत समितीत असो, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये असो किंवा जिल्हा परिषदमध्ये असो. कारण आपल्यातलाच कोणी निर्णयाच्या जागी गेला तर आपल्या बाजूने ठामपणे बोलणार आहे. बच्चूभाऊ कडू आपल्यासाठी आवाज उठवत आहेत, हे नक्कीच महत्त्वाचं आहे. पण एकटा माणूस किती लढणार? त्यांच्यासोबत हातात हात घालून उभं राहणारे, सहकार्य करणारे, संघटितपणे काम करणारे लोक असतील तरच खऱ्या अर्थाने बदल घडू शकतो. कारण मित्रांनो, एकटा माणूस पुढे जातो पण मागेही येतो. मात्र त्याला साथ मिळाली, संघटित ताकद मिळाली तर नक्कीच काहीतरी बदल घडतो. तर मित्रांनो, सरकारला हात जोडून एकच विनंती आहे, जसं महत्त्व तुम्ही इतर योजनांना देता तितकंच महत्त्व आमच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेला सुद्धा द्या. असं केलं तर आम्ही नक्कीच तुमचे आभारी राहू. पण जर निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतले गेले तर त्याला विरोध केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे सुद्धा तितकंच स्पष्ट आहे. तर मित्रांनो, ही होती संजय गांधी निराधार योजनेबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.